श्रोते हो नमस्कार. आरोग्यधाम या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येक वेळी एक नवीन विषय आणि नवीन विषयाबरोबर आरोग्यासाठी महत्त्वाची माहिती. आज तसंच आपण आहार, विहार याविषयी माहिती घेतली. या आठवड्यात मात्र आपण व्यायाम हा कितपत महत्त्वाचा आहे आणि आपल्या आयुष्याला किंवा आपल्या जगण्याला कशा प्रकारे आपण वळण देऊ शकतो हे व्यायामानं निश्चित होतं. यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन सनगर. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुमच्या बाबतीत ऐकलंय सायकलिस्ट, ट्रायलिस्ट आणि मॅरेथॉन रनर आहात तुम्ही. मग तुम्ही एक स्वतः डॉक्टर आहात. मग या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत? सुरुवातीला मी माझी थोडीशी ओळख करून देतो. मी व्यवसायाने डॉक्टर आहे, मनाने एक सायक्लिस्ट आहे, ट्रायथलिस्ट आहे, स्विमर आहे, मॅरेथॉन रनर आहे. गेल्या काही वर्षापासून लोकांमध्ये फिटनेसची आवड निर्माण व्हावी यासाठी मी काम करतो आहे व जनजागृती करतो आहे. आणि आजही रोज सकाळी नवीन काही शिकत आहे, अनुभव घेत आहे, पुढे जात आहे. तर व्यायामाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे असं माझं मत आहे. कारण जसं की आपण आपला रोजचा आहार ठरवतो तसाच आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा आहे. जर व्यायाम नसेल तर आपल्याला विविध व्याधी होण्याची शक्यता जास्त होते. सर, व्यायाम हा जसा म्हटला जातो की त्याच्यात तुम्ही सांगितलं की सायकलिंग आणि ट्रायथलॉन, स्विमिंग, मॅरेथॉन हे असं जरा अवघड प्रकार आहेत. ते नेमके समजून सांगा, नंतर आपण व्यायामाकडे येऊ. आता याच्यामध्ये सायकलिंग हा जो प्रकार आहे, मी रोज सायकल चालवतो. गेली 2019 पासून मी काही गोष्टी करायला सुरुवात केल्या. त्याच्या अगोदर सायकल चालवतच होतो, पण ती साधी सायकल चालवत होतो. तर 2019 रोजी मी रत्नागिरी टू गोवा अशी सायकल एक्सपिडिशन केली होती. त्याचं कारण होतं की सायकल चालवा निरोगी राहा. असे रत्नागिरीतले आम्ही 10 लोक 3 दिवस रत्नागिरी टू गोवा अशी ती सायकल एक्सपिडिशन केली होती. त्याच्यानंतर सायकलिंगमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात. त्याच्यामध्ये काही BRM प्रकार असतात, काही सायकल रेसेस असतात आणि सायकल टुरिंग असतं. त्यातलं टुरिंग सायकल जे आहे ते मी 2019ला केलं होतं. त्यानंतर सायकल BRM म्हणून एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये तुम्ही हौशी सायकलिस्टच असता. ती स्पर्धा असते. त्याच्यामध्ये 200 किलोमीटरची राईड, 300 किलोमीटरची राईड, 400 किलोमीटरची राईड आणि 600 किलोमीटरची राईड अशा राईड असतात. आणि ह्या राईड करण्यासाठी तुम्हाला ठराविक वेळ दिला जातो. ह्या सेल्फ सपोर्टेड राईड असतात. म्हणजे काय, तर तुम्ही त्या सायकल स्टार्ट झाल्यानंतर जे काही आव्हानं तुम्हाला येतील ती स्वतः त्यांना आव्हानांना सामोरं जायचं असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला खाण्यापिण्यासाठी कुठे थांबायचं असेल, थकवा आला असेल तर थांबायचं असेल, किंवा सायकलचा काही मेकॅनिकल प्रॉब्लेम झाला, दुखणं खुपणं झालं सायकलचं, तर ते स्वतः सॉल्व करायचं आहे आणि ते ठराविक दिलेल्या वेळेत पूर्ण करायचं आहे. तर त्याच्यासाठी 200 किलोमीटरसाठी आपल्याला 12 तासाची वेळ दिली जाते. त्यानंतर 300 किलोमीटर सायकलिंग जी त्यांनी BRM ठेवलेली असते त्याच्यासाठी आपल्याला 20 तासाची वेळ दिलेली असते. त्यानंतर 400 किलोमीटरच्या सायकलिंगसाठी 27 तासाची वेळ असते आणि 600 किलोमीटरसाठी आपल्याला त्यांनी दिलेली 40 तासाची वेळ असते. आणि हे एका वर्षामध्ये तुम्ही जर पूर्ण केलं तर तुम्हाला सुपर रँडोनियर म्हणून हा किताब मिळतो. तर असा मी 2022 साली रत्नागिरीमध्ये पहिला सुपर रँडोनियर किताब मिळवला. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाला ट्रायथलॉन म्हणजे काय, तर ट्रायथलॉन म्हणजे हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये 3 खेळ समाविष्ट आहेत. त्यातला पहिला खेळ असतो पोहणे, स्विमिंग करणे, दुसरा खेळ असतो सायकल चालवणे आणि तिसरा खेळ असतो रनिंग करणे. तर ह्या खेळामध्ये अंतर दिलेलं असतं. ते पहिला खेळ पोहण्यासाठी तुम्हाला 1.9 किलोमीटर हे स्विमिंग करायचं असतं. ते झाल्यानंतर लगेच तुम्हाला 90 किलोमीटर सायकल चालवायची असते. त्याच्यानंतर तुम्हाला 21.2 किलोमीटर रनिंग करायचं असतं आणि ह्या सगळ्यांसाठी वेळ दिलेला असतो 8.30 मिनटं, म्हणजे 8.5 तासामध्ये हे तुम्हाला फिनिश करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करायचा जास्तीत जास्त टायमिंगचा. आता हे सगळं जे करत असताना तुम्हाला स्विमिंग केल्यानंतर सायकलिंग करायचं आहे. त्याच्यासाठी जो ट्रान्झिशन टाईम आहे, म्हणजे ते चेंज करण्यासाठीचा वेळ आहे, तो सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. म्हणजे तो सुद्धा तुम्ही किती प्रमाणात वाचवता याच्यावरती तुमचं फिनिशिंग टायमिंग येतं. तर असं ह्या खेळाला आयर्नमॅन खेळ असं म्हणतात. म्हणजे आयर्नमॅन 70.3 असं त्याला म्हटलं जातं. आयर्नमॅन डिस्टन्स 70.3 असं म्हटलं जातं. तर हा मी 2024 आणि 2025 साली केला. आणि त्याच्यानंतर स्विमिंग हा सगळ्यांचा आवडता भाग आहे. रत्नागिरीमध्ये समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर ओपन सी वॉटर आम्ही करतो. भाटे बीच हा सुंदर बीच आहे. तिथे चांगल्या प्रकारचा समुद्र आहे.
जे स्विमिंग करण्यासाठी थोडासा सेफ आहे, तर तिथे आम्ही ओपन सी वॉटर स्विमिंग करतो. तर त्याची स्पर्धा स्टेट लेवल ओपन सी वॉटरची कोकणातली एकमेव स्पर्धा होते मालवणमध्ये चिवला बीचवरती. तिथे मी 3 किलोमीटर ओपन सी वॉटर स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि ती यशस्वीरित्या 2024 साली पूर्ण केली. त्याच्यानंतर मॅरेथॉन रनर आहे मी. विविध मॅरेथॉन केलेत. मॅरेथॉनमध्ये 2 प्रकार येतात. त्याच्यामध्ये 21 किलोमीटर ही हाफ मॅरेथॉन म्हटली जाते, 21.2 किलोमीटर. त्यानंतर 42.2 किलोमीटर ही फुल मॅरेथॉन समजली जाते. अशा प्रकारे मी ह्या सायकलिंग, रनिंग, स्विमिंग अशा ह्या खेळामध्ये आपला स्वतःचा फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सर, ज्यावेळी आता आपण व्यायामाकडे आता वळतोय, तर व्यायाम आणि औषधं ही 2 वेगवेगळ्या दिशा आहेत. म्हणजे आपण व्यायाम नाही केला की आजारी पडतो. मग यामध्ये जर समाजात बघता काही लोकांना आजार हे दिसत आहेत, म्हणजे मधुमेह असेल किंवा हृदयरोग असेल, यामुळे औषधं घेणं उपयोगी आहेत का हे आजार होऊ नये म्हणून व्यायाम करणं गरजेचं आहे? याच्याबद्दल माझा सगळ्यात आता हे जे काही स्विमिंग फिटनेस अवेअरनेस आहे ह्याच्यासोबतच माझा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडीचा विषय म्हणता येईल माझ्यासाठी. फिटनेससोबतच माझं आणखीन एक महत्त्वाचं काम चालू आहे, ते म्हणजे चुकीच्या जीवनपद्धतीमधील बदल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. याच्यावर आता खूप बोललं जातं. तर चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणारे आजार विना औषधे नक्की बरी होतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर नुकताच कमी वयात झालेला मधुमेह, कमी वयात झालेला उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, पचनाच्या समस्या, पोट साफ न होणे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, अतिरिक्त शरीराचं वजन, थायरॉईड असे बरेच आजार आहेत. हे आजार आपल्याला जीवनपद्धती बदलून म्हणजे लाईफस्टाईल बदलून विना औषधं बरं करता येऊ शकतात. सर, यामध्ये जे फिटनेस आहे ते नेमकं काय? फिटनेस म्हणजे माझ्या दृष्टीने फिटनेस म्हणजे फक्त जिम किंवा भारी व्यायाम करणं किंवा मस्क्युलर बॉडी बनवणं, सिक्स पॅक बनवणं असा नाही आहे. व्यायाम करणं हे सक्तीचं न वाटता आवडीचं आणि आनंदाचं बनायला हवं. व्यायाम करताना आनंद मिळायला हवा. जसा शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे तसंच मानसिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं एखाद्या व्यक्ती दिसायला खूप फिट दिसत असते, पण त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येत असेल, मानसिक तणाव जाणवत असेल किंवा एखाद्या कठीण प्रसंगी धीटपणे सामोरे जाणं शक्य होत नसेल किंवा एखादी गोष्ट काही प्रमाणात मनाविरुद्ध होत असेल तर तिथे मानसिक संतुलन राखणे जमत नसेल, तरी देखील ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या फिट म्हणता येणार नाही. फिटनेस म्हणजे मला वाटतं दैनंदिन आयुष्यात सहज, सोप्या पद्धतीने करता येणारी आरोग्यदायी सवय असायला हवी. मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे दोन्ही मिळून परिपूर्ण आरोग्य तयार होतं आणि दैनंदिन आयुष्यातील कामं सहज, ऊर्जा आणि आनंदाने करण्याची क्षमता आपल्यामध्ये असेल तर आपण शारीरिकदृष्ट्या फिट आहोत. पण जसं आपण म्हणालात की आपलं शरीर तंदुरुस्त असणं महत्त्वाचं आहे, तसंच आपलं मन शांत, सकारात्मक, स्थिर असणं तितकंच आवश्यक आहे. म्हणून मला वाटतं फिटनेस म्हणजे शरीराची ताकद, मनाची स्थिरता आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट उत्साहाने करण्याची क्षमता. माझ्या मते फिटनेस हा लाईफस्टाईल आहे. रोज स्वतःसाठी वेळ काढणं, शरीराची काळजी घेणं आणि मन आनंदी ठेवणं हेच खरं फिटनेस आहे. सर, एखादी व्यक्ती फिट आहे की नाही हे कसं ओळखायचं? काही लोकांमध्ये त्यांचं वजन जास्त असतं, पण त्यांचा फिटनेस चांगला असू शकतो. जरुरी नाही की व्यक्ती बारीक आहे म्हणजे फिट आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता कितीतरी बातम्या बघतो, ऐकतो. जिम करताना अटॅक आला, अचानक एखादी व्यक्ती कोसळला किंवा मॅरेथॉनमध्ये धावताना अचानक एखादा व्यक्ती कोलॅप्स झाला. हे का होतं? तर हे लोक व्यायाम करताना फक्त अचिव्हमेंटचा विचार करून व्यायाम करत असतात आणि त्याप्रमाणे शरीराला ताण देत असतात. ते शरीराची ताण सहन करण्याची क्षमता आहे की नाही हे कधीच चेक करत नाहीत. त्यामुळे मी धावतो किंवा सायकल चालवतो किंवा बॅडमिंटन खेळतो म्हणजे मी फिट आहे असा समज करणं चुकीचं आहे. फिटनेस आपला चेक करण्यासाठी एखादी व्यक्ती फिट आहे की नाही याचे काही सर्वसामान्य निकष ठोकताळे आहेत. ते तुम्ही स्वतः चेक केलं तरी लक्षात येईल आपण फिट आहोत की नाही. त्यातील काही मुद्दे म्हणजे मी तुम्हाला सांगतो. त्यातला पहिला मुद्दा येईल तो मानसिक सहनशक्ती. म्हणजे काय तर मेंटल इंड्युरन्स. मेंटल इंड्युरन्स म्हणजे काय तर मी थोडंसं एक्सप्लेन करतो की तुमच्या मानसिक सहनशक्ती किती आहे. एखाद्या वेळेस आपल्याला 10 किलोमीटर चालायचं आहे किंवा धावायचं आहे, पण तुम्ही मनात ठरवलं असेल की 10 किलोमीटर कम्प्लीटच करायचं आहे, तर तुम्हाला तो जर मेंटल इंड्युरन्स असेल तर तुम्ही 10 किलोमीटर 8व्या किलोमीटरला तुमचं शरीर जरी साथ देत नसेल तरी तुम्ही ते पुढचे 2 किलोमीटर मेंटल इंड्युरन्सने कम्प्लीट करता. तो सगळ्यात महत्त्वाचा हा मेंटल इंड्युरन्स. दुसरे असते हृदयाची सहनशक्ती म्हणजे कार्डियक इंड्युरन्स. कार्डियक इंड्युरन्स म्हणजे काय तर तुम्ही चालताना, धावताना हृदयावरती किती प्रमाणात ताण येतोय. आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर हृदयाचे ठोके हे 72 आपण नॉर्मल पकडतो.
तर ते चालताना किती वाढले पाहिजेत, तर 25% वाढले पाहिजेत, 30% वाढले पाहिजेत. ते तुमचे जर 100% वाढत असतील तर तुमच्या हृदयावरती चालताना सुद्धा ताण येतोय. तेच तुम्ही धावताना तुमच्या हृदयावरती किती ताण येतोय. धावताना तुमचे नॉर्मली असं म्हटलं जातं की तुम्ही जर तुमचा कार्डियक एक्सरसाइज करत आहात तर तुमच्या हृदयाची गती ही डबल व्हायला हवी. म्हणजे 72 असेल तर 140-150 पर्यंत व्हायला हवी. ही डबल होण्या इतपत तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी करताय, तर तुम्ही चालताय आणि जर तुमचे डबल होत आहेत तर नक्कीच तुमच्या हृदयाला तेवढी सहनशक्ती नाही आहे. जर तुम्ही धावताय आणि तुमची तेवढी, त्याला आम्ही HR म्हणतो, हार्ट रेट राहतोय, तर तुम्ही तुमच्या हृदयाची सहनशक्ती थोड्याफार प्रमाणात चांगली आहे. तुम्ही फास्ट धावताय आणि तुमचे जर हृदयाचे ठोके किंवा हार्ट रेट आपण म्हणतो तो 140 पर्यंत आहे आणि तुम्ही धावण्याचं स्पीड पण चांगलं आहे, तर तुमचं हृदय अगदी स्ट्रॉंग आहे. तुमच्या हृदयामध्ये चांगला एंड्युरन्स आहे आणि हे असंच येत नाही. ह्याच्यासाठी सराव करून, प्रॅक्टिस करून, व्यायाम करूनच हा एंड्युरन्स बिल्ड होत असतो. तिसरी गोष्ट येते स्नायूंची सहनशक्ती, म्हणजे मसल्स पॉवर. मसल्समध्ये तुमच्या किती एंड्युरन्स आहे, सहनशक्ती आहे. तुम्ही 10 किलोमीटर चालताय किंवा 5 किलोमीटर चालताय, पण 8 किलोमीटरनंतर तुमचे स्नायू दुखायला लागतात किंवा तुम्हाला दुखायला लागल्यानंतर वाटतं की आता बास, मला शक्यच नाही, माझ्यात ताण उरला नाही आहे. हे जर मसल एंड्युरन्स तुमचा कमी असेल किंवा स्नायूंची शक्ती कमी असेल, हे नक्की होणार. आणि चौथी सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट, माणूस किती धष्टपुष्ट किंवा चांगला दिसत असेल बाहेरून आणि त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता नसेल, तरी तो फिट आहे असं म्हणता येत नाही. किंवा त्याच्यानंतरचा एक 5वा मुद्दा असा एक म्हटला जातो की अप्पर बॉडी अँड लोअर बॉडी रेशो. याच्यामध्ये काय होतं, तर कमरेपासूनचा वरचा भाग आणि कमरेपासूनचा खालचा भाग. समजा काही लोकांमध्ये कमरेपासूनचा वरचा भाग हा मोठा असतो, कमरेखालचा भाग छोटा असतो. काही लोकांमध्ये कमरेखालचा भाग मोठा असतो आणि कमरेवरचा भाग हा छोटा असतो. ही जर दोन्हीचा रेशो जर प्रॉपर नसेल तरी सुद्धा तुम्ही फिट नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही नक्कीच फिट आहात. सर, आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर तुम्ही काम करताय, त्याविषयी काय सांगाल? हो, प्रामुख्याने मी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवरती काम करतो. याचा अर्थ असा आहे की मोठे बदल नव्हे तर छोटे बदल, पण सातत्याने बदल केले की जसे की योग्य झोप, संतुलित आहार, रोजचा काहीतरी व्यायाम, ताणतणावाचं व्यवस्थापन, ही 4 गोष्टी सुधारल्या की माणसं संपूर्ण आरोग्य बदलतं, माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलतं. सर, योग्य झोपेचं जे महत्त्व आहे ते नेमकं काय आहे आणि कसं आहे? योग्य झोपेचं महत्त्व खूप आहे, कारण आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी, जे काही व्यायाम, जे काही एक्झर्शन करतो दैनंदिन कामासाठी, त्या सगळ्या गोष्टीचा शरीराची एक रिकव्हरी मोड असतो. म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणता येईल की झालेली झीज भरून काढणे. तर ही जी काही गोष्ट आहे, रिकव्हरी, शरीराची रिकव्हरी, झालेली झीज भरून काढणे, ही सगळी आपल्या चांगल्या झोपेमध्ये होत असते. आणि झोपच जर तुमची चांगली होत नसेल तर शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची झालेली झीज तुमची नक्कीच भरून निघणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 100% एनर्जी शिल्लक राहणार नाही. नेक्स्ट डेला तुम्ही आणखीन एनर्जी कमी असणारच तुम्ही राहणार. असे 1 दिवस 2 दिवस असे जर तुमचे कंटिन्यूस वाढत गेले तर तुमच्याकडे एनर्जी लो ही कायमस्वरूपी होत जाणार. त्याच्या विरुद्ध जर तुम्ही झोप चांगली घेतली तर नक्कीच तुमच्याकडे डे बाय डे एनर्जी आणखीन वाढत राहणार आणि तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही होत राहणार. सर, आता वर्ष संपतंय, त्यामुळे प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येकाचं असतं की मी 1 वर्षाचं एक ठेवतो की आपलं रिझोल्युशन असतं की मी हे करेन ते करेन. मग त्या बाबतीत व्यायामाच्या रिझोल्युशन बाबतीत तुम्ही काय सांगाल? नक्कीच फिटनेसच्या प्रवासात ध्येय फार महत्त्वाचं आहे, कारण ध्येय आपल्याला दिशा आणि प्रेरणा देतं. ध्येय असलं की त्या दिशेने जाण्यासाठी शिस्त लागते आणि सातत्य तयार होतं. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण आता इथून पुण्याला जायचं आहे असं जर आज आपण ठरवलं तर मला कधी जायचं आहे, तर मला 2 दिवसांनी जायचं आहे. तर मी कशा प्रकारचा प्रवास करणार हे आज ठरवतो. मी बाय कार जाणार आहे, मी बाय ट्रेन जाणार आहे, मी बाय फ्लाईट जाणार आहे, व्हॉटएव्हर, काय बसने जाणार आहे, तर ते आपण आत्ता ठरवतो. आणि त्याच्यानंतर मग ती दिशा ठरते की आपली, की आपण मी आता बसने जाणार आहे, मी आता ट्रेनने जाणार आहे. अशा गोष्टी ह्या दिशा देतात. आणि त्या प्रवासामध्ये तुम्हाला प्रेरणा पण मिळाली पाहिजे की मी जातोय तर आपल्याला उत्साह असतो ना, की आपण उत्साहानेच बाहेर पडतो. असं काहीतरी जायचंय म्हणून पडत नाही, तर ते उत्साहाने ती प्रेरणा देते. म्हणून तुम्हाला ध्येय असेल तर तुम्हाला दिशा पण मिळणार आहे आणि प्रेरणा पण मिळणार आहे. सुरुवातीला मला वाटतं तुम्ही छोटे छोटे ध्येय ठेवा. 10 मिनिटं चाला, 20 मिनिटं चाला, 30 मिनिटं चाला, हळूहळू 45 मिनिटं चाला आणि मग त्यानंतर ते हळूहळू तुमच्या ह्या
चालण्यामध्ये सातत्य किंवा कोणत्याही व्यायामामध्ये ते सातत्य ठेवा आणि त्याच्यामधला टायमिंग वाढवा. तर आता जर ध्येय ठेवायचं झालंच, ह्या वर्षीचं जर तुम्हाला मी आता आवाहन करेन सगळ्यांना, की आपल्याला आता नवीन वर्ष येतं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, तर ध्येय ठेवायचं असेल तर आपल्या इथे सुद्धा काही आता फिटनेस ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे होत आहेत. सर, यामध्ये आपण बघतो की व्यायाम सुरू केलाय, पण व्यायाम सुरू केल्यानंतर तो योग्य प्रकारे चाललाय किंवा योग्य प्रकारे होतोय हे कसं समजावं? नक्कीच हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणताही व्यायाम योग्य तंत्राने केला तर त्याच्यातून इजा टाळता येते आणि परिणाम जास्त मिळतात. ज्या व्यायामातून आनंद मिळू लागतो किंवा तेव्हा तो आयुष्याचा भाग बनायला लागतो. म्हणजे व्यायामातून आनंद मिळायला लागला तर तो रोज करण्याची इच्छा होईल. समजा व्यायामातून दुःख मिळायला लागलं, दुःख इन द सेन्स वेदना, पेन मिळायला लागली, तर तो रोज केला जाणार नाही. उदाहरणार्थ आता तुम्हाला सांगायचं झालं तर रनिंग करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सायकलिंग करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातलं रनिंग करताना महत्त्वाचं काय आहे, तर तंत्र कोणतं वापरायला पाहिजे, तर तुमच्याकडे शूज कोणत्या प्रकारचे वापरताय, त्याच्यानंतर त्या शूजचा लेस कशा प्रकारे बांधायची आहे, सॉक्स वापरताना कशा प्रकारचे वापरायचे आहेत, शूज सॉक्सपासून झाल्यानंतर तुम्ही धावताना पावलं कशा प्रकारची टाकायची आहेत. आपण हे सगळं करणार आहोत हे फिटनेससाठी करणार आहोत, ना की आपण कुठली स्पर्धा जिंकण्यासाठी. म्हणजे ही फिटनेसची स्पर्धा स्वतःशी स्वतःबरोबर आहे. म्हणजे मी काल कुठे होतो आणि आज कुठे आहे, 1 वर्षापूर्वी कुठे होतो आणि 1 वर्षानंतर मी कुठे आहे, हे बघण्याची स्पर्धा आहे. मी कालपेक्षा आज कसा बेटर असेन ही बघण्याची स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये हे जे रनिंग करतानाचे काही टेक्निक्स आहेत, हे जर तुम्ही व्यवस्थित यूज केले किंवा त्याचं तंत्र शिकून घेतलं तर तुम्हाला धावताना इंजुरी होणार नाहीत. बऱ्याच लोकांमध्ये हा एक मिथ आहे म्हणा किंवा एक असा समज आहे की धावल्याने सांधे झिजतात, धावल्याने तुम्हाला इंजुरी होते. तर असं कोणत्याही प्रकारचं सत्य नाही आहे. तुम्ही जर योग्य प्रकारे जर धावलात, रस्त्यावरती धावा किंवा कुठेही धावा, तरीसुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. पण त्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही ते योग्य तंत्र शिकून घेतलं पाहिजे. तसंच सायकलिंगच्या बाबतीत पण आहे. सायकल चालवायची असते बऱ्याच जणांना, पण सायकल चालवताना सायकल कशा प्रकारची घ्यायची. सायकलमध्ये एक 2-3 प्रकार येतात. एक बेसिक सायकल येते, ती म्हणजे आपण म्हणतो तिला माउंटन बाईक, म्हणजे जी जाड टायरची रस्त्यावरती लोक चालवताना दिसतात ती. पण ती माउंटन बाईक म्हणजे काय, ती ऑफ रोडिंगची असते. म्हणजे जिथे डोंगराळ भाग आहे, जिथे रस्ता नाही आहे, अशा ठिकाणी चालवायची आहे. दुसरी सायकल येते ती हायब्रिड सायकल, जी बारीक टायरची असते, ती चालवताना तुम्हाला कम्फर्ट देते. आणि तिसरी सायकल असते की ज्यांना रेस करायची आहे, ज्यांना फास्ट सायकलिंग करायचं आहे, अशी ती रेस सायकल येते. आता ह्याच्यातली तुम्ही चूज करताना जर चुकीची सायकल चूज केली चालवण्यासाठी, तर ती नक्कीच तुम्हाला त्रास देणार आहे. त्यातून तुम्हाला आनंद मिळण्यापेक्षा दुःखच मिळणार आहे, वेदना देणार आहे. पाठ दुखते, शोल्डर दुखत आहेत, अशा काहीतरी त्रास होणार आहेत. सोबत सायकल चांगली घेतली तरी सुद्धा तुम्ही सीट हाईट किती ठेवायची आहे, सायकलची पोझिशन बसताना सायकलवरती कशी हवी आहे, ह्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही जर व्यवस्थित शिकून नाही घेतलं तर नक्कीच ह्यातून तुम्ही म्हणालात तसं की इंजुरी होण्याची शक्यता जास्त आहे. आणखीन सगळ्यात एक महत्त्वाचा आणखीन एक मी मुद्दा ह्याच्यामध्ये सांगेन. हे तंत्र शिकल्यामुळे त्याचे परिणाम तर आपल्याला जास्त दिसतातच, पण शरीरामध्ये जे काही हार्मोन्स सिक्रेशन्स होतात ते सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर असतात. म्हणजे त्या हार्मोन्समुळे आपलं दैनंदिन जीवन सुकर होतं. हे सगळं ॲक्टिव्हिटी करण्यामागे एक महत्त्वाचं कारण असतं की ह्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे. हा आनंद मिळतो कुठून, तर आपल्या शरीरामध्ये हे ज्यावेळेला आपण चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हिटी करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये डोपामिन सिक्रेशन होत असतं, जे रिवॉर्ड्स आपल्याला देतं, जे फील येतं की मी काहीतरी अचीव केलं किंवा मी काहीतरी केलं आहे, आणि स्वतःबद्दल कौतुक वाटायला लागतं किंवा इतरांना तुमच्याबद्दल कौतुक वाटायला लागतं. ते डोपामिन हार्मोन सिक्रेट होतं, म्हणजे तुमचा उत्साह वाढतो. त्यानंतर एंडॉर्फिन सिक्रेट होतं. एंडॉर्फिन सिक्रेट झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून फील गुड वाटायला लागतं, म्हणजे मला चांगलं वाटतंय असं वाटायला लागतं. त्यानंतर ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं. त्याच्यानंतर तुमच्या सेरोटोनिन सिक्रेट होतं. सेरोटोनिन हे मूड हार्मोन्स आहे. तुमचे चांगले मूड्स जे तुमच्यामध्ये राहायला पाहिजेत, त्याच्याने तुम्ही दिवसभर उत्साही आणि एनर्जेटिक दिसाल, ते सेरोटोनिन असतं. ते सेरोटोनिन हार्मोन ह्या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी रोजचा व्यायाम केल्याने सिक्रेट होत असतात. तर हा चांगल्या प्रकारे चांगल्या तंत्राने व्यायाम केल्याचा फायदा आहे. तर जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी काय संदेश द्याल? मी संदेश एकच देईन, सुरुवात करा, लहान करा, पण आत्ताच करा. चालणं, धावणं, योग, सायकलिंग, जे आवडतं ते निवडा. ध्येय ठेवा, सातत्य ठेवा आणि आरोग्याचा प्रवास एन्जॉय करा. स्वतःसाठी केलेली ही गुंतवणूक आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठरेल. सर, तुम्ही एकूणच व्यायामाचे महत्त्व, व्यायामातल्या विविध प्रकारावरती व्यायाम कसा करावा याविषयी खूप छान अशी माहिती दिली. त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे.
आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94035 73 485. नंबर पुन्हा एकदा सांगते 94035 73 485. त्याचबरोबर नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला सोशल मीडिया हँडल्सवरती नक्की फॉलो करा. आमचं पेजचं नाव आहे आकाशवाणी रत्नागिरी. आणि या सगळ्या मुलाखतींचा कार्यक्रमांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो यूट्यूबच्या माध्यमातून. तेव्हा AIR रत्नागिरीला यूट्यूबवरही नक्की फॉलो करा. चला तर आरोग्य धाम या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच. तोपर्यंत नमस्कार.